नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि खरं तर हा अपडेट कालच आलेला आहे, परंतु मला काही कारणास्तव आपल्याला अपडेट वेळेवर देता आला नाही. त्याबद्दल मी आपली क्षमा याचना करतो. आणि हा अपडेट ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांना सांगू इच्छितो की डिप्लोमा पॉलिटेक्निकचे जे अर्ज भरण्याची त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. अजूनही 1-2 मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे थोडे दिवस चालत असतं. तुम्ही अर्ज भरून ठेवा. बाकीची पुढची प्रोसेस आपल्याला जशी त्यांची तयारी वगैरे बॅकएंडची आपल्याला कळवलं जाईल. 1-2 वेळेस एक्सटेन्शन जनरली मिळतच असतात. यावर्षी आपल्याला ते मिळालेलं आहे. इथं तुमचं नोटिफिकेशन बघितलं असेल, सगळ्यांना माहितीही असेल. तर आपल्याला एकदा अर्ज भरण्यासाठी पुनश्च एकदा मुदत आपल्याला मिळालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आलेले नाही आहेत, जे विद्यार्थी डॉक्युमेंट काढतायत, कास्ट सर्टिफिकेट काढतायत, नॉन क्रिमिनल काढतायत किंवा बाकीच्या गोष्टी ज्या गोष्टी त्यांना पूर्तता करायची अशा कागदपत्र त्यांची अडकलेत, त्यांना अजून थोडासा वेळ आहे. नवीन वेळापत्रक आपण बघूया की काय असणार आहे. तर नवीन वेळापत्रक तुमचा फॉर्म भरण्याची जी तारीख आहे आता ती 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9 जुलैला आता ही तुमची अर्ज भरण्याची आणि अर्ज पडताळणी करण्याची दोन्हीसाठी ही शेवटची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 11 तारखेला. 11 तारखेनंतर 12 ते 14च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही चुका झालेल्या आहेत, काही गोष्टी राहिलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला अपडेट करता येतील. ह्या 12 ते 14च्या दरम्यान काही गोष्टी चुकीच्या झाल्यात, काही विद्यार्थ्यांनी त्यांची सीट नंबर चुकीचे, जे काय डेटा एंट्री करताना चुकी झाली किंवा ज्या गोष्टी तुम्हाला रेक्टिफाय करायच्या, ज्या गोष्टी तुम्हाला सुधारणा करायची, एकदा फायनल मेरिट लिस्ट लागण्याच्या अगोदर तुम्ही करू शकता. आणि ती तारीख आहे 12 जुलै ते 14 जुलैपर्यंत आपण हे करू शकणार आहोत. त्याच्यानंतर 16 जुलैला या वेळापत्रकानुसार आपली 16 जुलैला आपली लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट. आणि त्याच्यानंतर पुढचं शेड्यूल आपल्याला 16 तारखेला मिळणार आहे. परंतु जसं मी सांगितलं, अजूनही एखादं एक्सटेन्शन मिळू शकतं. त्याच्यामुळे फार हे करायची गरज नाही तुम्हाला की आता ते ह्याच वेळापत्रकानुसार होईल असं काही नाही आहे. थोडासा वेळमध्ये लागू शकतो. जो काही अपडेट असेल तो मी आपल्याला पुढच्या वेळेस वेळेवर देण्याचा प्रयत्न करेल. थांबूया ते, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाकीच्या काही तांत्रिक कारणामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. आता आपण व्हिडिओ बनवूया, जे आपले राहिलेले विषय त्याच्यावर आपण चर्चा करायला सुरुवात करूयात.